नमस्कार. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 81 ते 88. संजय म्हणे राजास, लक्ष देऊनी ऐक. दुःखी असा तो अर्जुन, बोलला काय. होऊनी अतीव खिन्न, अर्जुन बोले कृष्णास. नका समजावू अधिक, लढणार नाही मी निश्चित. बोलला ऐसे एकदाच, मूक होऊनी झाला स्तब्ध. पाहुनी ऐसे तयास, श्रीकृष्ण करी विस्मय. श्रीहरी बोले मनातून, काय करतो हा अर्जुन. काही न याला आकलन, काय करावे यास. कधी याला उमजेल, मोह सोडूनी धरेल धीर. श्रीकृष्ण करीतो चिंतन, दोन्ही सैन्यांचे मधोमध. बाधा करता ग्रह पिशाच, मांत्रिक करती तंत्र मंत्र. व्याधी होता असाध्य, वैद्य देतो दिव्यमृत. तसाच काही उपाय, करावा कायावर. बोलू लागला गोपाल अर्जुनास. मनास बांधुनी खूण गाठ, बोलले क्रोधात भगवंत. जैसे रागाविते माय, दडलेले पण प्रेम त्यात. आता ज्ञानेश्वरांनी सुद्धा अंदाज बांधलेला आहे की इतका मोहाचा आवरण झालेला जो अर्जुन आहे त्यावरती श्रीहरी काहीतरी नक्की उपाय करतील. तेव्हा पुढे जाऊन संजय धृतराष्ट्राला असं म्हणतो की आता लक्ष देऊन तू ऐक की हा दुःखी अर्जुन आहे तो पुढे श्रीकृष्णाला काय म्हणतोय. तर अत्यंत खिन्न होऊन शेवटी अर्जुन कृष्णाला म्हणतो की आता आपण मला अधिक काहीही समजावू नका. मी आता नक्की ठरवलंय की मी हे युद्ध करणार नाही, मी मुळीच सुद्धा लढणार नाही. आणि असं एकदाच बोलून तो स्तब्ध होऊन जातो, काहीच बोलेनासा होतो. आणि त्याचा हा सगळा रागरंग बघून श्रीकृष्ण एकदम आश्चर्यचकित होतो आणि नवल करायला लागतो की काय करतोय हा अर्जुन. ह्याला काही कळतंय का की आपण काय करतोय, काय करायचं आता ह्या परिस्थितीला. कधी याला समजेल, कधी हा सगळा मोह सोडेल आणि धीर धरेल, थोडासा पुढे जाईल आणि युद्ध करायचा निर्णय घेईल. हा विचार श्रीकृष्णाच्या मनामध्ये चालू आहे आणि दोन्ही सैन्यांच्या मधोमध तो त्या रथामध्ये उभं राहून हा विचार करतोय. ग्रहपिशाच्याची बाधा झाली तर मांत्रिक तंत्र मंत्र असे उपचार करतात. किंवा एखादा व्याधी जर का असाध्य झाला तर वैद्य त्या रुग्णाला दिव्य असं अमृतच देतो. आता तसाच काही उपाय करावा लागणार का, ह्यावरती श्रीकृष्ण विचार करतोय
आणि अर्जुनाशी तो बोलायला सुरुवात करतोय. श्रीकृष्णाने मनाशी पक्की काहीतरी खूणगाठ बांधलेली आहे आणि अत्यंत रागावून आता भगवंत अर्जुनाशी बोलायला सुरुवात करणार. पण हे नक्की माहिती आहे की जशी आई आपल्या एखाद्या मुलाला रागावते पण त्याच्या आत प्रेमच दडलेलं असतं, तशाच पद्धतीत श्रीकृष्ण अर्जुनावरती रागावलेला आहे. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 81 ते 88. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 89 ते 96. कडू असले जरी औषध, त्यास अमृताची जोड. जाणवेल नाती वरवर, दिसून येते गुणातून. वरवर वाटली कठोर, परियातून हितकर. करू लागला ऋषिकेश, अर्जुनास त्या उपदेश. विचारे तो अर्जुनास, आरंभिले आहेस काय. तुझसी असे पाहून, वाटे आम्हास नवल. असूनही तू रे सुजाण, असे कसे हे मूर्खपण. घालू पाहता समजूत, नीतिकथा सांगतोस. जन्मांधाला लागता वेड, सैरावैरा तो घेतो धाव. तुझ्या अंगी शहाणपण, तरी अशी का भरकट. तुझसी नाही आत्मभान, कौरवांचा का करसी शोक. याचाच वाटे विस्मय, वारंवार. तुझ्यामुळे काहे त्रिभुवन, विश्वास नाही या आदिकाल. जाणती हे जाणकार, खोटे का ते असेल. एकमेव तो शक्तिमान, करे जो सृष्टी निर्माण. भजतात त्याला जगतात, अर्थ काही त्या नक्कीच. एखाद्या रुग्णाला केलेली औषध योजना, ते औषध जरी कडू लागलं तरी त्याला अमृताची जोड असते. ती वरवर जाणवत नाही, पण ती त्याच्या गुणामधून दिसून येत असते. तसंच वरून जरी कठोर वाटलं तरी आतून अत्यंत हितकर असा उपदेश असणार आहे, जो आता ऋषिकेश अर्जुनाला देतोय. तो अर्जुनाला म्हणतो, अरे हे काय आरंभलंयस तू, आणि तुला हे असं पाहून मला कितीतरी नवल वाटतंय. अरे तू तर इतका सुजाण आणि शहाणा, तर असा हा मूर्खपणा कसा काय करतोयस तू. आणि मी जेव्हा तुझी समजूत घालू पाहतोय तेव्हा तू काय मला नीतिकथा सांगतोस का. अरे जो जन्मतः आंधळा आहे त्याला जर वेड लागलं ना तर तो सैरावैरा पळत सुटतो. पण तुझ्या अंगी तर शहाणपण आहे, तरी तुझी अशी भरकट का होतीये.
तुला काही तुझं आत्मभान उरलं नाही आहे का? अरे या कौरवांसाठी कसलं दुःख करतोयस तू? हेच मला कळत नाही आहे आणि वारंवार मला त्याचं आश्चर्य वाटतंय. तुला असं वाटतंय का की हे सगळं त्रिभुवन हे तुझ्यामुळे आहे? अरे या विश्वाला आदिकाल नाही आहे, हे तर सगळे जाणकार जाणतात. मग काय ते खोटं आहे का? एकमेव शक्तिमान जो आहे, जो ही सृष्टी निर्माण करतो आणि सगळं सगळं जग त्याचीच पूजा करतं, त्यामागे काहीतरी अर्थ हा नक्कीच असणार. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 89 ते 96. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 97 ते 104. आता मजसी सांगावे, तुला वाटते का ऐसे? जन्म मृत्यूचे खेळ सारे, तुझ्याच हाती त्यांचे दोरे. मनात घेऊनी हा भ्रम, दिलेस यांना जीवदान. होतील काहे चिरंजीव, आता तू सांग मज. तूच केवळ मारशील, अनसारे मरून जातील. असे वाटले का तुझ, नको असा खुळा भ्रम. अनादि काळापासून सृष्टीचा हा असे क्रम. चालते हे अव्याहत, मग करसी का तू शोक. मूर्खपणा हा झाला खूप, जे नको ते आणसी मनात. वर सांगसी नीती काय, उलट पक्षी आम्हास. जन्म मृत्यू ह्या केवळ कल्पनाच असती भ्रामक. विवेक ठेवूनी जाणकार, न करती त्यांचा शोक. अर्जुना सांगतो ऐक, तू अन मी आहोत येथ. आपुल्या सवे राजे अनेक, दिसतात सभोवार. असेच आपण निरंतर, राहू का सांग निश्चित. होईल आपुलाही नाश, घ्यावेस तू समजून. आता थोडासा रागावलेला श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे म्हणतोय, तू मला सांग, तुला असं वाटतंय का की हे जन्ममृत्यूचे सगळे खेळ तुझ्याच हाती त्यांचे दोरे आहेत म्हणून? अरे मनामध्ये हा तुझा भ्रम आहे की तू जर ह्यांना जीवदान दिलंस तर हे चिरंजीव होतील. असं कधी घडणार आहे का? आणि तूच केवळ मारशील आणि सगळे मरून जातील असं वाटतंय का तुला? तर ह्या भ्रमातनं आता तू बाजूला हो. अरे अनादी काळापासून सृष्टीचा हा क्रम आहे आणि हे जीवन मृत्यूचं चक्र अव्याहत चालू आहे. तर मग तू त्याचा कशाला इतका शोक करतोयस? आता हा मूर्खपणा खूप झाला आणि जे नको आहे ते तू मनात आणतोयस आणि उलट पक्षी
माझ्याशी नीतिमत्तेच्या गोष्टी करतोयस? अरे, जन्म आणि मृत्यू ह्या केवळ कल्पना आहेत. त्या अत्यंत भ्रामक आहेत. विवेक ठेवून जाणकार लोक त्याचा कधी शोक करत बसत नाहीत. तेव्हा अर्जुना, मी जे सांगतोय ते ऐक. अरे, तू आणि मी जे इथे आहोत आणि आपल्याबरोबर सगळे जे राजे इथे आहेत, जे तुला सभोवार दिसत आहेत, तर असे आपण सगळे निरंतर इथेच राहणार आहोत का? आपला कधीच नाश होणार नाही आहे का? तेव्हा तू हे समजून घे. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 97 ते 104. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 105 ते 112. भ्रमाचा चढता अंमल, जन्म मृत्यूचा येई अनुभव. आत्मा असे जो वास्तविक, अविनाशी तो खरोखर. वाऱ्याने हलता जल, उठती तरंग त्यावर. मग म्हणावे का झाला जन्म तरंगांचा. वायुही होता निश्चल, शांत होई जलाशय. मग झाला का तिथे नाश, लहरींचा त्यात. शरीर सर्वांचे समान, वया परत्वे होती बदल. रूपे तयाची अगणित, पाहतोस तूही निश्चित. आधी असते बालपण, तरुणपणी जे पावे नाश. पुढच्या अवस्थेत कण कण झिजते शरीर. चैतन्याचे जे स्थान, शरीरे जमती तेथे विविध. जाणतो जो हे जाणकार, कधी न होतसे शोकाकुल. इंद्रियाधीन होता मन, इंद्रिये मग करती मात. त्याचाच की हा परिणाम, चढतसे मोहावरण. इंद्रियांना अतीव भोग, करता त्यांचे सेवन. उत्पन्न होती सुख दुःख, ज्यांचा होतसे संसर्ग. श्रीकृष्ण म्हणतो, अरे अर्जुना, हा भ्रमाचा अंमल जसा जसा चढत जातो ना, तसा तसा जन्ममृत्यूचा अनुभव यायला लागतो. खरं तर आत्मा हा कधीही नाश न पावणारा आहे. अरे, वाऱ्याने जर का पाणी हललं तर त्या पाण्यावरती तरंग उत्पन्न होतात. मग आपण असं म्हणणार का की तरंगांचा जन्म झाला? आणि जेव्हा वारा थांबतो तेव्हा पाण्यावरच्या लाटासुद्धा निश्चल होतात. मग आपण असं म्हणणार का की त्या पाण्याच्या लाटांचा नाश झाला म्हणून? अरे, सगळ्यांचं शरीर हे सारखं आहे, तरीही वयापरत्वे त्यामध्ये बदल होत असतात आणि त्याची अगणित रूपं असतात. आणि तूही हे जाणतोस. आधी बालपण असतं की तरुणपणात गेल्यानंतर त्याच बालपणाचा नाश होतो.
आणि पुढच्या पुढच्या अवस्थेत कणाकणाने शरीर झिजत जातं. जिथे जिथे चैतन्याचं स्थान आहे तिथे तिथे विविध शरीरं जमा होतात. आणि जो जाणकार आहे ना, तो हे पूर्णपणे समजतो आणि म्हणूनच तो कधी शोकाकुल होत नाही. अरे, आपलं जे हे मन आहे ना, ते इंद्रियांच्या अधीन असतं. त्या मनावरती जेव्हा इंद्रिय मात करतात तेव्हा त्याचा परिणाम म्हणून हे असं मोहाचं आवरण चढतं. इंद्रियांना एकतर भोग अधिकच असतात आणि इंद्रिय त्याचं सेवन करत राहतात की ज्यामुळेच सुख आणि दुःख ह्यांचा संसर्ग आपल्या मनाला होतो. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 105 ते 112. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 113 ते 120. शब्द स्पर्श रूप रसगंध आईसे हे विविध विषय, सुख देती कधी देती दुःख, विषय फार हे चंचल. निंदा अथवा स्तुतीचे शब्द पडले जर कानावर, मग उठती अंतरात लोभ क्रोधाचे वावटळ. मृदू मुलायम तसेच कठीण, स्पर्शाचेही दोन प्रकार, त्वचे सघडता त्यांचा संयोग, सुख दुःखास होती कारण. भयावह आणि सुंदर रूपाची ही स्वरूपे दोन, नेत्रांनी करता अवलोकन, सुख वा दुःख हृदयास. तैसेची सुगंध वा दुर्गंध, गंधाचे हे दोन विषय, नासिकेस होता संपर्क, कधी रुचेल कधी नावडेल. कडू अथवा कधी मधुर, रसांचे हे दोन प्रकार, आवडती कधी रसनेस, विषय संसर्ग अघटित. इंद्रियांच्या होता अधीन, शीत उष्णाचे आकलन, सुख दुःखाचे हे जाल, गुंतविते आपणास. या इंद्रियांचा स्वभाव ऐसा, विषयांखेरीज रुची न त्यांना, त्यात राहुनी होय गुंता, सुटतो जो ना सोडविता. पुढे जाऊन श्रीकृष्ण अर्जुनाला इंद्रिय आणि त्यांचे विषय ह्याबद्दल वर्णन करतोय. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध असे हे विविध विषय आहेत, जे कधी सुख देतात तर कधी दुःख देतात. आणि हे विषयसुद्धा अत्यंत चंचल आहेत. निंदा अथवा स्तुतीचे शब्द जर का कानावर पडले तर त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये लोभ आणि क्रोधाचं वावटळ निर्माण होतं. मृदू, मुलायम किंवा कठीण असे हे स्पर्शाचे दोन प्रकार. त्वचेला जर का त्यांचा संयोग घडला तर ते सुद्धा सुख आणि दुःखाला कारणीभूत होतात. भयावह आणि सुंदर ही रूपाची दोन स्वरूपं आहेत.
डोळ्यांनी जेव्हा आपण एखादी गोष्ट बघतो त्यावेळेला त्यांच्यामुळेच सुख किंवा दुःख हे हृदयाला होत असतं. तसंच सुगंध आणि दुर्गंध हे गंधाचे 2 विषय आहेत. नाकाशी त्यांचा संपर्क आला तर कधी आवडेल तर कधी आवडणार नाही. कडू आणि गोड हे रसांचे 2 प्रकार आहेत, जे जिभेला कधी आवडतात तर कधी आवडत नाहीत. तर असा हा विषयांचा संसर्ग जो आहे तो अत्यंत अघटित आहे बघ. आपण जर इंद्रियांच्या अधीन झालो तर शीत आणि उष्णाचं आकलन होतं आणि सुखदुःखाचं जणू काही एक जाळंच निर्माण होतं. असं जाळं की जे आपल्याला त्याच्यामध्ये गुंतवायला लागतं. आणि अरे, ह्या इंद्रियांचा स्वभावसुद्धा असा आहे ना की त्यांना विषयांखेरीज कशातच मुळी रुची नसते. विषय सोडून त्यांना काहीसुद्धा आवडत नाही बघ. आणि त्यातच जर का आपण राहिलो ना तर असा काही गुंता निर्माण होतो की जो सोडवायला गेलं तर मुळीसुद्धा सुटत नाही. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 113 ते 120. धन्यवाद.